मला बाईंकडे बेबी त्यांची तक्रार करायची नाही, नाहीतर त्या बेबी ताईंना ओरडतील आणि आपल्यामुळे बेबी ताईंना त्रास होईल, कळलं? तू तू पाणी नेऊन जा. विचित्र ग्रहयोग जुळून आला हे असं होत नाही. म्हणजे काय होतं गुरुजी? म्हणजे बाई फक्त तुम्हाला नाही तर संपूर्ण कुटुंबाला धोका आहे. आता फक्त काच फुटले, लवकरच घर फुटणार. सामूहिक प्रारब्ध सगळ्यांच्या पत्रिकेत स्पष्ट दिसतंय. काहीतरी धोका आहे. संकट वेगाने तुमच्याकडे चालत येत आहे. बाईजी तू टेन्शन घेऊ खाली बस. नाही तू बस ना खाली बस. काही नाही बस खाली बस. खाली बस. शांत हो, काही काळजी करू नकोस. गुरुजी हा जो काही धोका आहे त्यावर काहीतरी उपाय असेल ना? बाळा उपाय असता तर मी कशाला एवढा काळजीत पडलो असतो. नाही तू टेन्शन घेऊ नकोस. गुरुजी प्लीज एकदा चेक करा ना परत. बघा ना तुम्ही, काहीतरी उपाय असेल, काहीतरी असेल ज्याने हा धोका टळू शकतो. तुम्ही परत एकदा चेक करा ना. बघा ना एकदा प्लीज प्लीज. बाबा काहीतरी उपाय निघू दे. बाई आजीवरचं संकट दूर होऊ दे. एक उपाय आहे, अगदी खणखणीत उपाय आहे. बेस्ट. बघ बाईजी, मी बोलले होते ना काहीतरी उपाय नक्की सापडेल. तू नको उगाच काळजी करूस. आणि तसंही गुरुजी देव सोबत असला ना की छवीही टेन्शन घेत नाही. काहीतरी चुकतंय. अगं तू उलट बोलतेस ग. ओ सॉरी गुरुजी, छवी सोबत असली की देवही टेन्शन घेत नाही. गुरुजी सांगा ना काय उपाय? या संकटातून एक स्त्रीच तुम्हाला वाचवू शकेल. आणि अशी स्त्री जी तुमच्या घराण्याचा वंश पुढे चालवेल. अहो देवीचीच कृपा आहे तुमच्या घरावर. म्हणजे या घरची सून माझी नाचून? हो राजगुरू घराण्याची सून, तुमची नाचसून, तीच तुमच्या कुटुंबाचं रक्षण करू शकणार आहे. हे म्हणजे असं झालं, विहीर खोदली पाण्याला आणि बादली अमृत निघालं न्हाण्याला. मी समजलं नाही. अहो गुरुजी, बाई आजी खूप आधीपासूनच साकी दादूच्या लग्नाचा विचार करत होती. हो. फक्त मुलगी बघायची बाकी आहे. एकदा का मुलगी मिळाली की झालं. हो ना? हो. पण साकेतसाठी मुलगी बघण्याची गरजच नाही. का? त्याच्या पत्रिकेत प्रेम विवाहाचा योग आहे. तोही 15 दिवसात. प्रेम कोणाशी? काय रे बटाट्या, दिवसभरात एकदाही माझ्याकडे पाहावंसं नाही वाटलं ना तुला? आता थांब, जाताना पुन्हा तुझ्याच गाडीतून ये, तेव्हा काय करशील? चलो ओके कविता, बाय बाय बाय. बाय बाय. चल निघूयात, ऑफिस आवर संपलेत. अगं तुम्ही व्हा पुढे, मी नंतर येते. का? त्याचं काय आहे, ऑफिसच्या उद्याच्या सगळ्या मीटिंग्स ना मला रिअरेंज करायच्या आहेत म्हणून. बाकी काय. वा, जॉईन झाल्या सगळी कामं हातात घेतलीस. तुला तर माहितीये ना साकेत सरांना सगळी कामं कशी परफेक्ट लागतात, राईट? बरं ठीक आहे, चल तुझं चालू दे, आम्ही निघतो. बाय 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 बाय.
एक्सक्यूज मी, मी शांभवी. येस सर. उद्यापासून अनिकेत येणार आहे ऑफिसमध्ये. सो मी त्याला माझी केबिन देणार आहे बसण्यासाठी. तुम्ही प्लीज माझ्यासाठी शेजारची केबिन रेडी करायला सांगा. हो सर, सांगते. एक्सक्यूज मी. शुअर. चला लवकर ग, ते व्हायची वेळ झाली. झाली झाली. बाईजी नवरदेवाला. काय आगाऊपणा आहे हा? त्याच्याऐवजी तूच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलीस जणू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नवरदेव नाही. हो, दादू आलाय. सावकाश. माई, मला जरा पाणी दे ना प्लीज. आलास का? हो बाई आजी. दमलास ना? हा, पाणी नाही घ्यायचं, खीर खा. खीर? अगं आत्ताच आलोय मी, फ्रेश अरे होऊन खा खाल्ली. रे, तुझ्या आवडीची तांदळाची खीर केली. तांदळाची खीर? आरामात. वा, ही माईने केली ना? माई, खीर कमाल झाली, कमाल. खीर आवडली ठीक आहे, पण तुला काही बोलायचं का माझ्याशी? बोल बोल ना. ही खीर आहे ना, कमाल झाली. एवढंच बोलायचं मला. नाही नाही, ते ठीक आहे रे. आणखी काय बोलायचंय का सांग ना. काय लाजतोय? लाजतोस कसला? बोल अगं नाही, बिंदास. जरा गॅस झालाय पोटात, बाकी काही नाही. हे सांगायचं होतं तुला? अगं खरंच झाला गॅस म्हणून सांगितलं. मग यात लादण्यासारखं काय होतं? लाजतोय कुठे मी? जे खरंय तेच सांगितलं ना तुला. हो, पण म्हणजे दुसरं काहीतरी सांग ना, काहीतरी वेगळं. हा, सांग सांग. बाई आजी, तुला कसं माझ्या मनातलं कळतं ग सगळं? लाडकायस ना माझा. बोल. उद्या इन्स्पेक्शन आहे शाळेत. हे सांगायचं होतं तुला? अरे कामापेक्षा वेगळं काहीतरी सांग ना. कामापेक्षा वेगळं नाही काही सांगायचं. नाही सांगायचं ना? नाही. खीर दे. अगं मला खाऊ दे. अजून ढेकरा काढशील. अगं नाही जी, बाजी. शी बाबा, सगळ्यात काहीच बोलत नाहीये. इतकं कसं लपवू शकतो तो? बाईजी तू काळजीच करू नकोस. दादू माईला सगळं सांगेल. माईपासून कुठलीच सिक्रेट्स नाही लपवणार. आई अगं तू जा ना. चला तू जा बघ. ए, थांब थांब थांब. बघ काय बोलते का तो. पाणी पण घेऊन जा. पाणी घेऊन जा. दे. ऑल द बेस्ट. साकेत, हा दमला असशील ना? हा, जरा खीर खा. परत. हो, तुला आवडली ना? हो. वा, बोल ना. आज काय मग ऑफिस मधनं डायरेक्ट घरी आलास? नेहमीप्रमाणे. अगं तिला काय विचारायला पाठवलं आणि काय बोलती बघती. विचारेल. तिकडच्या तिकडची गप्पा मारती. हो. मग कुठे जाणार? नाही म्हणजे कुणी मित्र? नाही, ऑफिस सुटलं आणि मी डायरेक्ट घरी झालो. बरं माई ऐक ना, मी आवरून येतो लवकर. ये मी जेवायला वाटते तुला डायरेक्ट. तुझ्या आवडीचंच आहे सगळं. अरे वा. आणखीन तुझ्या आवडीचं काही असेल, तुझ्या आवडीचं. तुझ्या आजचं सगळंच आवडतं मला, हो की नाही? चल आलोच फ्रेश होऊन मी. पण मी शी बाबा, काय ग वत्सला, काहीच बोलला नाही तुझ्याशी. काय बोलणार नाही तुझ्या माईशी? मुलं मोठी झाली आहेत बाई, आता आपल्याला काही सांगत नाहीत ती. छवे, आता तूच बघ ना जरा. ठीक आहे, मी बघते काहीतरी. मी आलेच.
काय ग छवे? काय कसं आहेस? मस्त. काय करतोयस? काही नाही, ते मेल्स चेक करतोय दिवसभरातले. ओके ओके ऐक ना, हम्म. तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना. ऐक ना दादू, हम्म. तुला खरंच काही सांगायचं नाहीये का? म्हणजे नंतर असं नको व्हायला की काही सांगितलं नाही आणि काहीतरी वेगळंच होऊन बसेल. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं काय चाललंय नक्की? नाही म्हणजे खाली बाई आजींनी पण मला विचारलं की तुला काही सांगायचं नाहीये ना. मग नंतर माई पण आली, तिने पण विचारलं तुला काही सांगायचं नाहीये ना. आता तूही मला तेच विचारतेस. मी काय विसरलोय का तुम्हाला सांगायला? तू काहीच विसरला नाहीयेस साकेत दादा. खरं तर यांनाच तुला काहीतरी सांगायचंय, हो ना? काय झालंय मला सांगाल का? सांगतो ना, सगळं सांगतो. तू आधी चल माझ्या बरोबर. काय? अरे चल ना. ऐक ना, तू निदान चल घ्या. तर. हो हो तू चल. काय चल तू चल. मी सांगतो ना, चल. बाई आले. तू थांब ना, तू थांब. चला बोला. काय बोलायचंय माझ्याशी? तुझ्या लग्नाबद्दल बोलायचं. बोलणार तो स्वतः आपण होऊन बोलणार. आणि नुसतं बोलणार नाही, लग्नाची बोलणी करायला घरी येतो की नाही बघ. तो दी, अगं मला तूच तर म्हणाली होतीस ना तो खूप साधा आहे. मुलींकडे तो तर साधं बघत सुद्धा नाही. मग मला सांग, तो कसा पटणार आहे ग तुला? अगं साध्या माणसांना पटवायला साध्याच गोष्टी कराव्या लागतात. हे असं गोड गोड बोलणं, व्हिडिओ बघून रेसिपीज शिकणं, हे की मी उगाच करते. ही अशी संस्कारी मुलगी त्या राजगुरूंना कुठे शोधूनही सापडणार नाही. हं? हे बघ साकेत, मुलगी ना संस्कारी हवी. हा काय आहे? चहा पोहे आणि एक दोन भेटीत मुलगी फायनल करायची ना. म्हणजे ते जमिनीवर आपण मोहरी सांडली ना की त्यातनं मंगळसूत्राचे काळेमणी वेचतो ना, तसं होतं रे. त्यापेक्षा तू आपल्या पसंतीची एखादी मुलगी सांग ना. म्हणजे तू पसंत कर ना मुलगी लग्नासाठी. मी मुलगी? हो, म्हणजे लग्नासाठी मुलगी तुलाच पसंत करावी लागेल. पण मी कसं? बाई जी, अगं दादू साधं मुलीकडे बघतही नाही. तो काय मुलगी वगैरे पसंत करणार आहे? हो ना. अरे ओके ओके, अरे आतापर्यंत पाहिली नशील, पण आता बघायला लाग ना जरा. अशी सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी, सुस्वभावी, गोड बोलणारी अशी मुलगी बघ ना. बायजी, तुम्हाला भेटायची इच्छा होती. कंटाळा आलाय मला आता हे गोड गोड बोलून आणि वागून. असं वाटतंय डायबिटीस होईल आता मला कामिनी. पण बायजी, माझी ही इच्छा तुमचा नातूच पूर्ण करेल. आणि तो मला तुम्हाला फक्त भेटवणार नाहीये, तुमची नातसून म्हणून तुमच्या घरी घेऊन येणार. दादू अरे असं काय करतोस? सांग ना तुला आवडणारी एखादी मुलगी, म्हणजे एखादी कॉलेज मधली मुलगी किंवा एखादी ऑफिस मधली कोणीतरी मुलगी, नाहीये कोणी. किंवा मग कामानिमित्त एखादी भेटलेली मुलगी कोणीतरी असेल ना. बायाजी खरंच असं कोणीच नाहीये. आणि शाळा कॉलेजमध्ये असताना एकही मुलगी नाही आवडली तुला? नाही काय रे? नाही म्हणजे लग्न करण्यासारखी मुलगी कोणीच नव्हती ना. आणि त्या मुलींशी कॉन्टॅक्ट पण नाही आता माझा काही. असा कसा नाही कॉन्टॅक्ट? हा काय कष्ट लागतात मुलींशी कॉन्टॅक्ट ठेवायला? मला नाही माहिती. मी बरं मी काय म्हणतोय, तुम्ही काय इतकं लोड देताय त्याला? त्यापेक्षा तुम्हीच सांगा ना, तुम्ही कोणाला निवडलंय त्याच्याकरता. सिंपल. ए, पिरंग्या, तू गप्प बस. आता विषय कोणाचा सुरू आहे? दादूचा ना. तुझी वेळ येईल तेव्हा तू बोल ना. का ना? मी बोलतोय की तू बोलतेस? अरे पण मी काहीतरी सोल्युशन काढतोय ना पाश. मी काहीतरी सोल्युशन. साकेतचा विषय चाललाय ना. काय तुमचा? एक मिनिट बायाजी, बस. काय रे? ऐक ना बायाजी, मला हे असं करायला कधीच जमणार नाही, तुला माहिती आहे ना. आणि मी तुझ्या मर्जी बाहेर पण कधीच जाणार नाही.
आणि आपलं ठरलंय ना, माई आणि तू जी कुठली मुलगी पसंत करशील ना तिच्याशीच मी लग्न करणार आहे आणि हे फायनल आहे. आता झालंय का मला सगळं विचारून? कारण माझ्याकडे अजून काही सांगण्यासारखं नाहीच आहे. वा, काय झकास जमून आलंय सगळं. ते सगळं ठीक आहे, पण त्या बाईच्या सावलीपासून ना जरा सावध राहा. ती छवी बाईची सावली असेल ना, तर मी त्या बाईच्या आयुष्यातला अंधार आहे. आणि अंधार पडला की सावली ही साथ सोडून जाते. अगं कविता, उद्या रद्दीवाल्याकडे जायचंय, रद्दी द्यायची आहे, पुस्तकं घ्यायची आहेत आणि मग ऑफिसला जायचंय, कळलं? हो जाऊयात, पण छवी, अनिकेत सर उद्या नक्की येणार आहेत ना ऑफिसला? मला नाही माहिती, येणार असेल. नीट सांग ना. येणार आहे ग, त्यात काय एवढं? तुला नाही कळायचं. बरं ऐक ना, तुला खरंच इतका आवडतो का ग अनिकेत? अगं पण का? हे पण तुला नाही कळायचं. बरं ठीक आहे, मग मी त्यालाच विचारते. तसंही तो इथेच आहे बाजूला. ऐक ना फिरंगी, कविता असं म्हणत होती. हे छवी, अगं ऐक. काही काय? अगं मस्करी करते मी, नाही येतो इथे बाजूला. नशीब. पण ते नक्की येणार आहेत ना उद्या? हो येणार आहे. बरं ठीक आहे, मी शांभवीला सांगते सगळी तयारी करायला. तिला कशाला? मी आहे ना, मी करेन सर. अगं छवी, तशी ती चांगली आहे ग, तुला वाटते तशी नाहीये ती. जाऊ दे, मला त्या विषयावर काही बोलायचं नाहीये. आधीच मी खूप बोलणी खाल्ले, त्यामुळे जाऊ दे, सोड. आपण भेटेल उद्या. बाय, गुड नाईट. ए अगं, हॅलो. काय कुठे काय? काय सुरू होतं तुम्हा तिघींचं? कोणाचं? तू, माई आणि बाई आजी. तुम्ही तिघी साकेत दादाच्या लग्नाबद्दल काहीतरी बोलत. काय सुरू होतं सांग. काहीच नाही. आणि आमचं मुलींचं बोलणं सुरू होतं. तुझं काय आहे त्यात? तुम्हा तिघींमध्ये बाई आजी आणि माई या दोघी नक्कीच मुली आहेत, पण तू नाही. त्यामुळे लगेच सांगायचं असेल. चल बोल, काय बोलत होतात? खूप झोप आलीये. उद्या मला कॉलेजला जायचंय, मग तिथून ऑफिसला जायचंय. मी निघते. गुड नाईट. बाय. माझा हात. बाई आजीला काय आवाज देतेस? म्हशीसारखी ओरडू नको. मला लगेच सांग तुम्ही काय बोलत होतात, नाहीतर हात आणखी पिळगळेन. सांग. अरे बोल. अरे सांगते ना. हा गुड. सांग लवकर सांगते, थांब. थांब ना 1 मिनिट. काय तिकडे काय? तिकडे का जायचंय? व्हॉट? साकेत दादूच्या पत्रिकेत लव्ह मॅरेज लिहिलंय. गुरुजी घरी आले होते, ते असं म्हणत होते की राजगुरू घरावर जे संकट येणार आहे ते येणारी सूनच परतवू शकेल. आणि दादूचं लव्ह मॅरेज होणार आहे तेही पुढच्या 15 दिवसात. एक मिनिट, तू साकेत दादाबद्दल बोलतेस? हो. यू मीन साकेत राजगुरू? हो. अरे अरे ज्या मुलाच्या पेरीफेरीत कधी कुठली मुलगी आली नाहीये त्याचं डिरेक्टली लव्ह मॅरेज. हसू नकोस. अशी एखादी मुलगी असू शकते ना जी आपल्याला माहित नाहीये. अशी एखादी मैत्रीण, एखादी जवळची मैत्रीण, तिच्यासोबत झालेलं ब्रेकअप. आणि बघ, तसं तू इतकी वर्ष इथे नव्हतास, त्यामुळे तुला काही माहिती नाहीये. अशी एखादी मुलगी असेल आणि म्हणून दादू दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघत नसेल, असंच असणार आहे. ऐक ना, असं काही नाही. अरे त्याच्या पत्रिकेत लव्ह मॅरेज लिहिलंय, म्हणजे असंच असणार आहे. एकतर असं काही असतं तर दादाने मला सांगितलं असतं. दादू तुझ्याशी याबद्दल काही बोलला असेल असं मला नाही वाटत. ते सगळं मला नाही माहिती, पण त्याच्या आयुष्यात कधीच कुठली मुलगी नसेल. असेल नसेल असेल नसेल असेल नसेल असेल नसेल असेल नसेल असेल नसेल असेल. आणि मी प्रूव्ह करून दाखवेन. कसं?